महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे, तसं फॉर्म्युला देखील ठरला आहे. मात्र सांगली आणि भिवंडी जागा न दिल्यानं अजूनही स्थानिक पातळीवर नाराजी आहे. राजीनामा देण्याची काही कार्यक्रमाची शक्यता आहे. नाही, काँग्रेस या आघाडीमध्ये सर्व ओढाताण झालेली आहे. सांगली असेल, भिवंडी असेल, ही जागा तुम्हाला दिसून येते, परंतु प्रत्येक ठिकाणी आता काँग्रेस कार्यकर्ता यांच्यापासून दूर जातोय. तुम्ही पाहिलं संजय निरुपमांनी पक्ष सोडला, राजू वाघमारेंनी पक्ष सोडला. इतक्या निष्ठेने तो प्रवक्ता म्हणून त्यांनी काम केलं, त्याला पक्ष सोडावा लागला. त्याने तर काही मागितलं नव्हतं ना. परंतु काँग्रेसचं आता बाजारीकरण झालंय, आपला पक्ष दुसरीकडे विकला जातोय. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्या टायमाला हा उद्रेक आता वाढत चाललेला आहे. म्हणून मला वाटतं या ठिकाणी निश्चितच त्यांना तडजोड करावं लागेल. जर यांनी तडजोड केली नाही तर काँग्रेस अस्तित्वात सुद्धा राहणार नाही. काल मोदींची सभा झाली, त्यात मोदी म्हणाले की आता उद्धव ठाकरेंकडे जी आहे ती नकली शिवसेना आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे म्हणाले की खंडणीखोर पक्षाच्या नेत्यांनी नकली शिवसेना असं म्हणू नये. मोदी चायनीज माल असल्याची एक टीका त्यांनी केली मोदींसोबत. आम्ही चायनीज माल आहोत ओळखायला तुम्हाला 40 ते 50 वर्ष लागले. म्हणजे यावर तुमचं किती तुमच्या डोळ्यावर नियंत्रण आहे हे दिसून येतं. निष्ठावान सैनिकाला तुम्ही आजकाल चायनीज माल म्हणायला लागलेत, ज्यांनी शिवसेना प्रमुखाबरोबर अनेक वर्ष काम केलं, अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला. तुम्ही तर काहीच केलं नाही, परंतु त्यांना या पद्धतीने हिणवताय हे खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखाचा अपमान आहे. ज्या शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना प्रमुख म्हणायची, हे माझे शिवसैनिक आहेत. तुम्ही आज काँग्रेस आणि शरद पवारच्या दारामध्ये जाऊन बसतायत. हे खऱ्या अर्थानं चायनीज मालाची उपमा ही तुम्हाला लागू होते. आम्ही आजही कडवटपणे शिवसेना प्रमुखाला नाव घेऊन कार्यक्रम सुरू करतो. शिवसेना प्रमुख आमचे दैवत हे मानतो. म्हणून चायनीज माल ओळखता ज्याला येत नाही त्यांनी आमच्यावर टीका करू नये. आज मनसेचं मेळावा आहे, कुठेतरी आज महायुतीची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे. काय ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मी गेल्या आठवड्यामध्ये राज साहेबांना भेटलो. जरी ती आमची भेट जरी असली, मैत्रीपूर्ण संबंध जरी असले किंवा एक आमचं वेगळं नातं जरी असलं, तरी त्यांना आजच्या मेळाव्यामध्ये मनातले काही गोष्टी सांगायच्यात, बोलायच्यात. मला वाटतं मी त्यांना विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही महायुतीबरोबर आलं पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरलेलं आहे आणि मला वाटतं ते योग्य तो निर्णय घेतील. राजसाहेबांचा असलेला जनाधार पाहता आता ते एक ठोस निर्णय घ्यायच्या भूमिकेत आलेले आहेत. म्हणून आमचं सर्वांचं लक्ष त्यांच्या मेळाव्याकडे आहे आणि संध्याकाळी कदाचित आम्हाला असं वाटतं ते आमच्या महायुतीबरोबर येतील. अमृताने म्हणतं की जर नकली शिवसेना होती तर फोडायची गरज का पडली, डोळे वाटायची हिंमत नव्हती. सगळे नकली लोक जमा झाल्यामुळं आता ते असली अन्नाचे भाव दाखवत आहेत. आजूबाजूला असं जर मान फिरून जरी पाहिली उद्धव साहेबांनी, त्यांना लक्षात येईल की आजूबाजूचे लोक हे सर्व नकली आहेत. खरे जे आपले खंदेश शिवसैनिक होते, कार्यकर्ते होते, जे शिवसेना प्रमुखाचे भक्त होते, त्यांना तुम्ही तुमच्यापासून दूर केलेलं आहे आणि याचा पश्चाताप त्यांना निश्चित भविष्यात येणार आहे. म्हणून अंबादास काय बोलला, संजय राऊत काय बोलला, ते बाकीचे काय बोलले याची आम्ही चिंता करत नाही. आम्ही शिवसेना प्रमुखांचे आहोत, शिवसेना प्रमुखाच्या विचारावर चालू, हे आमचं नक्की आहे.